पॅकेजिंग प्रॉडक्ट पॅकेजिंग क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव, एक अशी कंपनी की जिच्या मागे 20 वर्षांपासूनचा अनुभव आहे. बॉक्स पॅकेजिंग, बॉक्सचे उत्पादन आणि निर्यात करणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय. भाजीपाला, फळे, कॉफी, सोलर पॅनल, इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल, गारमेंट्स इत्यादी उत्पादनांसाठी पॅकेजिंग करणे, देशभरात आणि देशाबाहेर त्यांची निर्यात करणे या व्यवसायात कंपनीने अहमदनगर MIDC मध्ये दबदबा निर्माण केला आहे. सन 2013 मध्ये कंपनीने आपली निर्मिती क्षमता वाढविण्याचे ठरविले आणि त्या अनुषंगाने कंपनीने अत्याधुनिक मशिनरीज लावल्या. यापूर्वी उपलब्ध साधन सामुग्रीतून प्रति दिवशी साधारण 12,000 बॉक्सचं उत्पादन घेतलं जायचं. आज तीच कंपनी ऑटोमॅटिक मशीन्सद्वारे दिवसाला 25,000 बॉक्सचं उत्पादन घेत आहे. फळांच्या पॅकेजिंगसाठी कंपनीकडे साधारण 3 ते 5 लाख बॉक्सची ऑर्डर असते. अशा प्रकारे कंपनीने अहमदनगर MIDC मधील 1/3 मार्केट मिळविले आहे. कंपनीचा लोगो तिची गुणवत्ता दर्शवितो. पराग पॅकेजिंग कंपनी ISO 9001/2009 सर्टिफाईड झालेली आहे. दर्जा आणि गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी कंपनी प्रत्येक नवीन बदल स्वीकारण्यास तयार आहे. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल बहुतांश विदेशातून आयात केला जातो. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल आधी साठवला जातो. आकार, दर्जा याप्रमाणे त्याची प्रतवारी केली जाते. कच्चा माल म्हणजे पेपरचे मोठे मोठे रोल असतात. नंतर हे रोल करुकेशन मशीनवर लावून आपणास पाहिजे त्या आकारामध्ये आपण त्याचे तुकडे तयार करतो. बॉक्ससाठी लागणारा करुगेटेड पेपर ह्या मशीनवर तयार होतो. करुगेटेड पेपर एकदा तयार झाल्यावर तो चांगल्या प्रकारे चिकटून राहावा यासाठी पेपरच्या शीट्स पेस्टिंग मशीन मधून काढल्या जातात. करुगेटेड पेपर चांगला तयार झाल्यानंतर तो क्रेजिंग मशीन मधून काढला जातो. म्हणजे बॉक्स तयार करण्यासाठी त्या मापाच्या घड्या पडाव्यात म्हणून क्रेजिंग केली जाते. नंतर ह्या शीट्सना स्लॉटिंग केली जाते. आणि स्टेपलिंग करून ह्या शीट्स पॅकिंगसाठी तयार असतात. शेवटचा टप्पा म्हणजे पॅकिंग करणे. पेपरच्या शीट्स ह्या 4 ते 5 प्रक्रियांमधून गेल्यावर त्यांची पॅकिंग केली जाते, म्हणजेच बॉक्स तयार होतो. तयार झालेला पक्का माल ट्रान्सपोर्टद्वारे अपेक्षित ठिकाणी पाठवला जातो. आयात केलेल्या व उत्पादित झालेल्या मालाची गुणवत्ता पडताळणी वेळोवेळी केली जाते. ग्राहक हित, गुणवत्ता आणि दर्जा ह्या कंपनीच्या पॉलिसीज आहेत. येत्या वर्षात कंपनीचा व्यवसाय दुप्पट वाढविण्याचा आमचा मानस आहे.